घराच्या बाहेर कलरचा वास यावा लागला की समजाचा गणपती आलं. हा भाई आता परमनंट कामाला लागलाय. त्याला विचारला भाई कोणती पोस्ट, तर बोलतो गेटवर उतरलो की सिक्युरिटी बोलता नमस्कार साहेब. गुरु संचिका गेलो तर पहिले काकीने मोदक दिलं, ते नाही खपलं तर त्यावर हे कटलं तरी लारू आणलं. साईला व्हिडिओ कॉल केलता, भाई जर्मनीला आहे. विचारला कधी येशील, तर बोलतो जर्मनीची पोर पाटल्यावर घेऊन येईन. एक दोन हॉलिवूड मूवी मध्ये आलेली त्याला मागणी, पण ऍक्ट्रेस नाही आवडली मग नाही गेला. सोनू निगमचा दुसरा जन्म झालाय पण सिंगर नाही की असं बघून लोक बोलतील डेंजर आहे. ऋषीदादा बोला घरी आहे आज, मग झालो रेडी आणि निघलो जावाला. तलखारीन गेलो तर काका ना काकी दोघ जण पण जाली नत होती. बोलतो कालच मासलीचा एक टेम्पो वाशीच्या मार्केटला गेलाय. हे एक दिवस इथं बसलेला असताना कोणचा बारसा, कोणची सटी, कोणचा दिवस, कोणचा बर्थडे असला की यांची हजेरी पहिले लागते. गाडीवर हेल्मेट पाहिजे नाही तर हांडी होत आहे. माझ्यासारख्या माणसाला एवढी खाज आहे ना, कधी सरळ नाही वागायचो. बेस कसा शांत होता त्याला चावलवला. इकडे सौरभ बसला, इकडे दादा बसलाय. दादाने इंडोनेशियावरून हाणलेला खोबऱ्याचा होता, लय भारी लागत. नागोटण्यान गेलो लेग पीस हाणाला, तिथं कैलास वानकर भेटला. पोरे JSW ला कामाला आहे, पोर असेल तर देऊ नका कोणी. नंतर तिघजण बसलो जेवायला, बिर्याणीने लेग पीस आणलेलं. दादाने ताईला व्हिडिओ कॉल केलता, इंडोनेशियाला लय नुकसान करून आले. तेवढे पैशाने आम्ही 4 जण भारत फिरलो असतो. आता तुम्ही पण फिरायला जा, पहिले लाईक कमेंट शेअर फॉलो करायला विसरू नका.